हॅलो स्टुडंट्स. वन थिंग दॅट आय वंडर, अशी एक गोष्ट ज्याचं मला आश्चर्य वाटतं. तर या कवितेचा आपण काय करतोय, शब्दार्थ पाहतोय. वंडर वंडर म्हणजे आश्चर्य वाटणे, ऑब्झर्व निरीक्षण करणे, केअरफुली काळजीपूर्वक, रेनबो इंद्रधनुष्य. इंटोनेशन म्हणजे चढ उतारयुक्त उच्चार, इन्स्टेड म्हणजे ऐवजी, अपसाइड डाऊन म्हणजे उलटे, राऊंड गोल, क्विक जलद, लॅप्स लॅप्स म्हणजे मांडी, वेल्स म्हणजे देवमासे, सी समुद्र, स्पायडर्स कोळी, बरो बरो म्हणजे बीळ खणणे, अंडरग्राऊंड जमिनीखाली, अर्थ पृथ्वी, फील भरून टाकणे, स्काय आकाश, ब्लू निळा, बर्ड्स पक्षी, बिझनेस बर्ड्स पक्षी, बनीज बनीज म्हणजे ससे, वर्ल्ड जग, टुवर्ड्स दिशेने, केम टू बी अस्तित्वात आले, सेवन वंडर्स म्हणजे जगातील 7 आश्चर्य. पुढे आपण नेक्स्ट पेज पाहणार आहोत, जे पेज नंबर आहे 15. या 15 पेज नंबरवरचे सुद्धा शब्दांचे अर्थ तुम्हाला इथे दिलेले आहे. वर्ल्ड बास्केट, वर्ल्ड बास्केट म्हणजे शब्दसंग्रह. स्पीकर बोलणारा वक्ता, केअरफुली काळजीपूर्वक, कोल म्हणजे कोळसा, अँट मुंगी, शुगर केन म्हणजे ऊस, टॉर्टॉइज म्हणजे कासव, आईस बर्फ, बज म्हणजे गुणगुण असा आवाज करणे, गार्डन म्हणजे बाग. प्रिटी प्रिटी म्हणजे सुंदर, पिंक गुलाबी, ब्लूम म्हणजे फुलणे, स्प्रिंग वसंत ऋतू, रिपीटेड पुन्हा आलेला, अलिट्रेशन म्हणजे अनुप्रास अलंकार, रिपिटेशन म्हणजे पुनरावृत्ती, कॉन्सनंट म्हणजे व्यंजन, बिगिनिंग सुरुवात, टुगेदर एकत्र, फनी मजेशीर, सेंटेन्स म्हणजे वाक्य. आता नेक्स्ट पेज जे आहे आपलं, ते आहे पेज नंबर, त्याचा काय येणार आहे, पेज नंबर आहे 16. आता या 16 पेज नंबरवरचे पण शब्द तुम्हाला माहिती हवे तर तुम्हाला उत्तर लिहिता येतील ना. स्लीप म्हणजे काय, घसरणे. सिप, आता बघा स्लीप आणि सिप दोन्ही सारखे वाटत, SLIPA. तर स्लीप म्हणजे घसरणे, सिप म्हणजे घोडभर पिणे, शिप म्हणजे जहाज, बॅट वटवा घोळ, कॅट म्हणजे मांजर. रीड वाचा, रीड म्हणजे वाचा, पेर जोडी, ओनली फक्त, साऊंड ध्वनी, मिनिमल म्हणजे अत्यल्प, आय डोळा, बी मधमाशी. लेफ म्हणजे सोडून निघून जाणे, थिंक विचार करणे, सेम समान, टू दोन, सी पाहणे, फील जाणवणे, मॅथ्स म्हणजे गणित. प्रॉब्लेम म्हणजे समस्या, कम्प्युटर संगणक, डॉक्टर व्हायरस विषाणू, बायसिकल म्हणजे सायकल. स्टँडचा अर्थ होतो उभे राहणे, ओन स्वतःचे, टायर्ड म्हणजे थकलेला, प्ले ऑन म्हणजे शब्दांवर आधारित विनोद करणे किंवा शब्दकोटी, याला प्ले ऑन म्हणतात. आता नेक्स्ट आणि लास्ट पेज आहे हे आपलं, पेज नंबर 17. आता यावर काही शब्द आहेत ते बघूयात. फोनिक्स म्हणजे ध्वनीवर आधारित वाचन पद्धती, अवेअरनेस जाणीव किंवा जागृता, वॉवेल म्हणजे स्वर, जे कोणते आहेत माहिती का, थांबा सांगते तुम्हाला, ए, ई, आय, ओ, यू, हे काय आहेत माहिती का, हे सगळे वॉवल्स आहेत, स्वर. जे तुम्ही बोलाल ना तर तुमच्या तोंडातनं बघा असं गळ्यावर हात ठेवायचा आणि म्हणायचं ए, ई, आय, ओ, यू. तुमचे ओठ दात कुठेही स्पर्श होत नाही, हवा सरळ बाहेर येते, ते स्वर आहेत. आणि व्यंजन म्हणजे ABCDतले सगळे अल्फाबेट, बाकीचे हे सोडून व्यंजन आहेत. आता पुढचा जो आहे शब्द तो आहे IPA म्हणजे इंटरनॅशनल फोनेटिक अल्फाबेट, आंतरराष्ट्रीय ध्वनिलिपी असते. श्वा म्हणजे इंग्रजीतले कमकुवत स्वरध्वनी, युजली म्हणजे सहसा किंवा सामान्यतः, क्लोज्ड म्हणजे बंद, सिलेबल्स म्हणजे अक्षरे, शब्दांचे भाग, एंडिंग शेवट, अनलाईक याच्या विपरीत, एक्झाम्पल उदाहरण, एनलिस्ट म्हणजे यादी तयार करणे,
अंडरलाईन अधोरेखित करणे, आयडेंटिफाय ओळखणे, केअरफुली काळजीपूर्वक, ब्रेक म्हणजे विभागणे. प्रॅक्टिस म्हणजे सराव, रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी, शक्यता पॉसिबिलिटी शक्यता, रिप्रेझेंटेशन म्हणजे प्रतिनिधित्व, इन्व्हेस्टिगेशन तपास, कॉम्प्रिहेन्सिबिलिटी म्हणजे समजण्यायोग्य किंवा समजण्याजोगेपणा, कॅरेक्टरिस्टिकली म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण रीतीने, मिसइंटरप्रिटेशन म्हणजे चुकीचा अर्थ लावणे, डिटर्मिनेशन म्हणजे दृढ निश्चय, कन्सिडरेशन म्हणजे विचारपूर्वक निर्णय, अंडरस्टँडेबिलिटी म्हणजे समजण्याची क्षमता, हायपोथेटिकली म्हणजे काल्पनिकरित्या, आणि डिव्हिज्युअलिटी म्हणजे व्यक्तिमत्व अभ्यासासाठी दिलेला शब्द आहे. सो इथे आपण ही कविता त्याशी संबंधित सगळ्या शब्दांचे अर्थ समजून घेतलेले आहेत. पण तुम्हाला व्हिडिओ आवडलाय का? आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.